नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्या पार्श्वभूमीवर पुण्यात प्रभू श्रीरामाची महाआरती, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती शिवाजी माणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नमस्कार, मी शिवाजी माधवराव मानकर सगळ्यांना पुणेकरांना आव्हान करतो की प्रभू रामचंद्राच्या पावन सोहळ्यासाठी महाआरतीचा जो सोहळा ठेवला आहे महालक्ष्मी लॉनला, तर सर्वांनी उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि तो कार्यक्रम फार सुंदर होणार आहे. तर सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. कार्यक्रम म्हणजे सिंगिंगचा कार्यक्रम आहे, महाआरतीचा कार्यक्रम आहे आणि राजस्थानहून काही रामाचा प्रोग्राम करणारी लोक आलेली आहेत, त्यांचा कार्यक्रम आहे. गंगा घाट आरती आहे. शंखनाद पुण्यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यच महाआरती, म्हणजे आपण जे बनारसून जे गंगा आरतीचे जे लोक येणार आहेत तर ती शंखनाद असेल, धूप आरती असेल, फार सुंदर कार्यक्रम असेल. नृत्य जवळजवळ 70 लोकांचा तर फक्त स्टेजवर ग्रुप असेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना बारामती ॲग्रो प्रकरणी ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवलं असून त्यांना बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. बारामती ॲग्रो प्रकरणी चौकशीसाठीचं ईडीकडून समन्स जे आहे ते आमदार रोहित पवार यांना बजावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते देखील ईडीकडून रोहित पवार यांना दिले गेल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर काही दिवसांपूर्वी ईडीकडून छापे देखील बारामती ॲग्रोवर टाकण्यात आले होते. बारामती ॲग्रोमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप जो आहे तो रोहित पवार यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्या अनुषंगाने रोहित पवारांशी संबंधित असणाऱ्या या बारामती ॲग्रोतील गैरव्यवहार प्रकरणी आता रोहित पवार यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश जे आहेत ते ईडीकडून देण्यात आले आणि येत्या बुधवारी रोहित पवार यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. यू शेरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. हवामानाच्या अंदाजासाठी आता एआयचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. एआयच्या या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. वादळी वारे, मुसळधार पाऊस, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीचीही माहिती आधीच समजणार आहे. या आपत्तीची माहिती अगोदरच समजली तर बऱ्याच गोष्टींवर काम करता येईल. त्यामुळे होणारं नुकसान टाळता येणं शक्य होणार आहे. गतवर्षी देशात नैसर्गिक आपत्तीमुळे 3000 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, परंतु एआयमुळे ही हानी रोखता येणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली आहे. सध्या हवामान विभागातील 1901 पासूनच्या माहितीचं डिजिटायझेशन करण्यात येत असून हा डेटा एआयसाठी वापरून त्याचा फायदा भविष्यात होणार आहे. पुण्यातील नारायण पेठेत पेशवेकालीन काटे मंदिर आहे आणि या मंदिराचा नेमका इतिहास काय आहे जाणून घेऊया. मंदिर साधारणपणे 1870 पासून बांधले असं आम्हाला म्हणजे आमच्या माहितीत आहे. आणि रामा गोविंद काटे म्हणून आमचे जे वंशज होते त्यांना ही जागा मिळाली. त्यावेळेस पेशव्यांनी हे मंदिर आम्हाला ते बांधून दिलं होतं. साधारणतः 200 वर्ष जुनं मंदिर, 250 वर्ष जुनं मंदिर आहे. वैशिष्ट्य म्हणजे पेशवेकालीन मंदिर आहे. ह्या मंदिरा म्हणजे पेशव्यांचं असं होतं की पेशव्यांनी शनिवार वाड्यासोबत सगळ्या मंदिरांना रस्ते कनेक्ट केले होते. तर जसा शनिवार वाड्यातून पर्वतीला जो रस्ता निघतो भुयारी मार्ग, तो ह्या मंदिराच्या खालून म्हणजे असे पेशव्याकालीन बरेच मंदिरांच्या खालून तो भुयारी मार्ग जात होता. तर आपल्याही मंदिराच्या खाली तो भुयारी मार्ग होता, पण आम्ही तो बुजवून टाकला कारण की त्यातून किडे आणि वास वगैरे यायचा. त्यामुळे मग नंतरून आम्ही त्यामध्ये बुजवून टाकून त्यावर फरशी टाकून दिली. आणि तुळशीबाग म्हणजे जे मंदिर आहे तुळशीबागेतलं रामाचं ते आणि त्या मूर्त्या आणि या आमच्या इथल्या मूर्त्या ह्या एकाच ठिकाणी घडवलेल्या आहेत आणि सेम आहेत.
हां सेम आहे. 22 तारखेला आम्ही सकाळी 11 वाजता साधारणपणे स्क्रीन लावणार इकडे, LED स्क्रीन आहे. आणि ती अयोध्यातली जी राम मंदिराची पूजा आहे ती इकडे लाईव्ह करणार आहे. त्यानंतर तिकडची प्राण प्रतिष्ठापना झाली की आमच्या इकडून मिरवणूक निघणार आहे. जी मिरवणूक ह्या इकडे शोभायात्रा निघेल, जी नगर प्रदक्षिणा टाईप आम्ही मारणार आहे, जी आल्का टॉकीजवरून परत अशी गोल फिरून पत्र्या मारुती चौकातून इकडे परत येईल. आणि त्यानंतर 2 ते 4 यावेळेस आम्ही महाप्रसाद ठेवलाय. 4 नंतर आम्ही 5 वाजता आम्ही इकडे फटाके उडवणारे दीपोत्सव करणार आहे. आणि 6 नंतर भक्तिगीते लावून जल्लोष करणार आहे. आमच्यासाठी दिवाळीपेक्षाही आणि मोठं, रथयात्राच आहे आमची. दिवाळीपेक्षाही रथ पण मोठा जो काही सण असेल तो आता आहे. पण ठेवणार आहे ते सांग ना. सांगितलं की आता आणि 16 ते 21 मध्ये आम्ही रामाची कथा, वाल्मिकी रामायणाची कथा ठेवली आहे. तर 16 ते 21 मध्ये पूर्ण एक आठवडा सप्ताह आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि प्लस डेकोरेशन वगैरे तर आहेच आहे. चालू रोजची कोणी जे येईल पुढे ते करतं. काटे कुटुंबियांमधले प्रत्येक जण एका कुटुंबांनी ती पूजा वाटून घेतली आहे. प्रत्येक जण रोज प्रसाद ठेवतं आणि पूजा करतात. आनंदाने सगळे उत्साहाने सगळे करतात आणि करतात म्हणजे उत्साह तेवढा आहेच आहे आणि पाहिजेच. RJ संग्राम यांनी पुणे लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले. याबाबत RJ संग्राम यांच्याशी टॉप न्यूज मराठीने खास संवाद साधला. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या टॉप मुलाखत या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत आज RJ संग्राम. त्यांची मुलाखत आज घेण्यामागचं कारण असं आहे की 2024 हे जे वर्ष आहे ते इलेक्शन इयर आहे. सर्वच पक्ष मोर्चे बांधणीला तयार करतायत आणि सगळ्याच पक्षांकडून प्रामुख्याने जी आहे ती लोकसभा मतदारसंघांचा आढावा देखील घेतला जातोय. पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा देखील घेतला जातोय. आणि RJ संग्राम यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे काँग्रेस पक्षाकडून. आणि या सगळ्या विषयावर आज आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. RJ संग्राम, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. एकंदरीत सर, आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचं राजकारण आता एका आव्हानात्मक अशा पॉइंटवर येऊन थांबलेलं आहे. अशा मुवमेंटला किंवा अशा वेळेस तुम्ही सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही कसं पाहताय आत्ताच्या राजकारणाकडे? महाराष्ट्रच नाही तर मला वाटतं की आपला देशच, भारतच एका टर्निंग पॉईंटवर आहे. एकंदरीतच लोकशाही, लिबरल प्रोग्रेसिव्ह व्हॅल्यूज, उदार मतवादी लोकांचं जे म्हणणं आहे, या सगळ्यांसाठी ही एक अस्तित्वाची लढाई आहे असं मी म्हणतोय. अनेकांना असं ते दिसत नाही. म्हणजे अगदी नाझी जर्मनीचं एक उदाहरण नेहमी दिलं जातं. शेवटपर्यंत लोकांना माहीत नव्हतं की फॅसिझम एवढा आहे आणि त्याचे एवढे धोके आहेत. ते हळूहळू होत जातं, कारण ते काही अचानक एक दिवशी काही होत नसतं. रोज थोडा 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 बदल होत जातो. ती बाउंड्री असते ती पुश केली जाते आणि मग एक दिवस अचानक आपल्याला कळतं की अरे, आपली जी मूल्य होती, आपली जी आयडिया ऑफ इंडिया होती, त्याचं काय झालं? नेहरूवियन, गांधीवियन थॉट्सचं काय झालं? सेक्युलरिझमचं काय झालं? धर्मनिरपेक्षतावादाचं काय झालं? आणि म्हणून मला हा धोका गेले 21 वर्ष दिसतोय. त्यामुळे मी जेव्हा पहिल्यांदा राजकारणात आलो तेव्हा 21 वर्षांचा होतो. आजपासून 21 वर्षांपूर्वी 2002 म्हणजे आपल्या देशातली आणखी एक महत्त्वाची टर्निंग पॉईंट अशी घटना. आणि तेव्हा मला हे दिसत होतं की काहीतरी वेगळं होतं आहे देशात आणि आपण राजकारणात आलं पाहिजे. तर तेव्हा मी पहिल्यांदा रेडिओची नोकरी सोडली होती आणि काँग्रेस पक्ष जॉईन केला होता, अर्थात NSUI आणि यूथ काँग्रेस मध्ये. त्यामुळं मला तर हे खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणजे आत्ता नाही तर कधीच नाही. इफ नॉट नाव देन वेन असा प्रश्न मी स्वतःला विचारला. आणि इफ नॉट यू देन हू, म्हणून मी यात आता उतरलो आहे. एकंदरीत सर, आता जर आपण बघितलं तर पुण्यासाठी खास करून तुम्ही MH12चे वाजले 12 असा तब्बल 150 पानी अहवाल जो आहे तो तयार केलेला आहे. या अहवालामध्ये नेमकं काय आहे? कारण ट्रॅफिकच्या समस्येवर तुम्ही बोललेला आहात, PMPLच्या समस्येवर देखील या अहवालामध्ये बोललेला आहात. आणखी असं काय पाहायला मिळणार? पुणेकरांना जे सगळे प्रश्न भेडसावतात, ज्याला रोज आम्ही फेस करतो, आपण फेस करतो, याचा प्रचंड त्रास आपल्याला होतोय, ते सगळे विषय मी यात मांडलेले आहेत. त्याला अर्थात प्रायोरिटी दिली आहे. नंबर 1 प्रायोरिटी आहे ती ट्रॅफिकची. इथे ही मुलाखत आपली चालू असताना सुद्धा बॅक ऑफ द माइंड काय प्रश्न असतो माझ्या मनात, तुमच्या मनात, कॅमेऱ्याच्या मागे जे उभे आहेत त्यांच्या मनात, तुमच्या सगळ्या टीमच्या मनात, अरे हे पटकन उरका, ट्रॅफिकमध्ये अडकायचं नाही, आम्हाला परत जाताना पिकावर ट्रॅफिक नको. प्रत्येकालाच हे वाटतंय.
आपलं सगळं आयुष्य याच्या भोवती मी तर म्हणतो की पुणेकरांच्या डोळ्यात एक वेड्याची झाक मला दिसते, माझ्याही दिसते ट्रॅफिकमध्ये जेव्हा आपण अडकलेलो असतो ना तेव्हा. कारण तास, 1.5 तास, 2 तास जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये असणार असाल तर त्याचा एक खूप मोठा मेंटल आणि फिजिकल परिणाम तुमच्या बॉडीवर होत असतो. घरी गेल्यावर तो राग कोणावर तरी निघतो. ऑफिसला पोचल्यानंतर तुम्हाला स्थिर व्हायला तास 2 तास लागतात की अरे बापरे, मी आत्ता हे काय कशातनं आलेलो आहे. प्रोडक्टिव्हिटी प्रचंड आपली कमी होतीये. लाखो करोडो रुपये यात वेस्ट होत आहेत प्रोडक्टिव्हिटीमुळे, लॉस ऑफ प्रोडक्टिव्हिटीमुळे. त्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. पण त्याचबरोबर मग उपाय काय आहेत? पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्याकडे बसेस किती आहेत? 1600-1700 आहेत. मग त्या 3000-4000 व्हायला हव्यात का? त्या का व्हायला हव्यात? त्याची सगळी मांडणी, त्याचे सगळे आकडे, हा खोलात जाऊन अभ्यास केला आहे. या सगळ्यांवर उपाय काय आहेत ते मांडलेले आहेत. मग लो इन्कम हाऊसिंग असेल, 40% पुणेकर आज झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. आपण जेव्हा पुणेकर म्हणतो तेव्हा झोपडपट्टी कधी तुमच्या डोळ्यासमोर येते का? नाही. पुणेकर म्हटल्यावर तुम्हाला तो थोडासा पेठेतला किंवा उच्चभ्रू अशी व्यक्ती समोर येते. पण ते खरं नाही आहे. 40% लोक आपले स्लम्समध्ये राहतात. त्यांच्यासाठी काय करता येईल, काय करायला हवं? पासून ते सॅनिटेशन आहे, पाणी, बोथ क्वालिटी आणि क्वांटिटी. पुण्याची हवा प्रदूषित, श्वास घेता येत नाही असं कधीच ऐकलं नव्हतं. ते आत्ता झालं 2023मध्ये. क्लायमेट चेंज, क्लायमेट क्रायसिसमुळे काय होणार आहे? ईज ऑफ बिझनेसचं काय, बेरोजगारीचं काय, एम्प्लॉयमेंटचं काय, तर असे सगळे विषय मी यात कव्हर केलेले. आणि तेवढंच नाही, नुसतं प्रश्न नाही विचारले, उपाय नाही दिले, तर फक्त ताप आलाय म्हणून क्रोसिन दिली, बरं वाटलं. किंवा काय पोट दुखते म्हणून काहीतरी औषध दिलं, ते बरं वाटलं. एवढ्यावर डॉक्टरचं काम संपत नाही ना. डॉक्टर काय म्हणतो, हां हे ठीक आहे, 4 दिवस तुम्ही औषधं घ्या, आराम करा. त्याच्यानंतर व्यायाम काय करताय, काय तुम्ही खाताय, तुम्ही हात धुताय का नाही, लॉंग टर्म तुमच्या फिजिकल आणि मेंटल फिटनेसचा प्लॅन काय आहे, हेही बघावं लागतं. तसंच प्रत्येक शहराचं असतं. आपल्या लॉंग टर्मसाठी आपल्याकडे विजन नाही आहे. विजन का नाही आहे? तर आपल्याकडे 10-12 वर्ष नेतृत्वच नाही आहे. म्हणजे खासदारकीच्या लेवलवर कोणीही असं नाही आहे की ज्यांनी जाऊन काहीतरी पुण्यासाठी मांडलं आहे, मोठी विजन तयार केली आहे, दिल्लीत जाऊन ती मांडली आहे, सांगितलं हे पुणेकरांना हवं आहे. आणि अर्थात त्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये ते सांगावं लागेल तिथं गेल्यावर. असं कोणी केलेलं नाही आहे. पुणं म्हणजे नेमकं काय? आयडेंटिटी काय आपली आज? काहीच आयडेंटिटी नाही आहे. विद्येचं माहेरघर आपण होतो, पण एकही IIT नाही आहे, IIM नाही आहे, एम्स नाही आहे. लेटेस्ट स्टार्टअपमध्ये सुद्धा की एज्युकेशनल टेक्नॉलॉजी, ऑनलाईन एज्युकेशनमध्ये काहीतरी कोणीतरी केलं आहे मोठं, असंही आपल्याकडे नाही आहे. IT मध्ये आपण 3ऱ्या नंबरवर आहोत. बँगलोर, गुडगाव हे आपल्या खूप पुढे आहेत. आणि ऑटो किंवा मॅन्युफॅक्चरिंग, ॲन्सिलरीमध्ये सुद्धा आपण वी आर ऑल्सो रॅन. आपण पहिलं, ती आपली आयडेंटिटी नाही आहे. आणि जर शहराला आयडेंटिटीज नसेल तर विजन कुठून येणार? संग्राम कोण आहे, त्याची मूल्य काय आहेत, हेच जर क्लिअर नसेल तर संग्राम आजपासून 5 वर्षांनी काय करणार आहे, हे कुठल्या बेसिसवर ठरवणार? तर ती विजनसुद्धा मांडायचा मी प्रयत्न केलेला आहे. सायंटिफिक ती विजन मी मांडली आहे. त्याचबरोबर कुठे जायचं आहे याच्या आधी ती व्हेकल कुठली असणार आहे, तुम्ही कुठली कार किंवा काय वापरून जाणार आहात. आणि आपल्याकडे शहराची प्रगतीची, विकासाची व्हेकल गाडी म्हणजे नोकरशाही. नोकरशाहीबद्दल कोणीच बोलत नाही. 30,000 जवळजवळ सरकारी एम्प्लॉईज आपल्या पुण्यामध्ये आहेत. 30,000 कॉर्पोरेशनचे मिळून आणि इतर खात्यांचे मिळून. त्यांच्या काम करण्याची पद्धत अजिबातच बदललेली नाही आहे. त्याच्यावर कोणीच बोलत नाही. त्यात जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स नाही आले तर हे कसं बदलणार? काहीच बदलणार नाही आहे. तर असा सगळा तो रिपोर्ट आहे. सगळ्या अँगल्सनी मी तो विचार केला आहे. ते बनवायला मला 9 महिने आणि 22 वर्ष लागली. 22 वर्षांचा माझा मीडियाचा आणि राजकारणातला जो काही अनुभव आहे, प्लस 9 महिने बसून, मांडी घालून, बैठक म्हणतात ना ती अभ्यासाची, तर ती बैठक मारून मी सगळा अभ्यास केला. बाहेर गेलो, लोकांशी बोललो, फिरलो. 32 ते 35,000 लोकांना मी फिजिकली जाऊन भेटलो वेगवेगळ्या कार्यक्रमांथ्रू. आणि तेवढ्या सेल्फीसुद्धा पुणेकरांनी माझ्याबरोबर काढल्या. त्यातल्या बाय द वे मेजॉरिटी तुम्ही आत्तापर्यंत मला पाठवलेलं नाही आहे, तर त्या पाठवा. आणि एक्सपर्ट्सशी बोललो. आणि हे सगळं एकत्र आणून MH12चे 12 कसे वाजले हा रिपोर्ट तयार झाला. आणि पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स हे मी त्यात मांडलं आहे. म्हणजे फक्त नेगेटिव्ह आहे, टीका करतोय असं नाही आहे. पर्यायी मॉडेल मी मांडलेलं आहे. ते जर चुकीचं असेल तर सरकारने किंवा इतर लोकांनी सांगावं की हे चुकतं आहे. आणि ते बरोबर असेल तर मग हेही सांगावं की त्याचं इम्प्लिमेंटेशन का होत नाही आहे. 2002 पासून तुम्ही NSY असेल किंवा युथ काँग्रेस या सगळ्यामध्ये सक्रिय होतात. 2008 मध्ये प्रत्यक्ष राहुल गांधी यांच्याशी देखील तुम्ही भेट घेतली. मात्र या सगळ्यानंतर आता 2024 मध्ये सक्रिय राजकारणात यावं किंवा इलेक्ट्रोल पॉलिटिक्समध्ये यावं असं आत्ताच का वाटलं आणि त्यासाठी लोकसभेचीच निवड का? टर्निंग पॉईंट हा आहे 2024.
हे तर उघड आहे, हे म्हणजे मला तरी दिसतंय, मला जाणवतंय. लोकशाहीला धोका आहे, आयडिया ऑफ इंडियाला धोका आहे. आणि म्हणून आत्ता आपण नाही उतरलो तर मग त्याचा काय उपयोग आहे? जेव्हा सगळ्यात मोठी लढाई असते तेव्हाच आपण उतरायचं असतं. तसंही कधी उतरलं तरी आत्ता तुम्ही का उतरला मैदानात वगैरे हा प्रश्न होऊ शकेलच. पण एक कुठलीही गोष्ट करताना मला असं वाटतं की आधी तयारी आपण करावी, प्रेपरेशन चांगलं असावं आपलं. आणि ती तयारी करायला मला ही 22 वर्ष 21 वर्ष लागली. आणि ती तयारी केल्यानंतरच मी यात उतरलेलो आहे की नाही बाबा आपण या इलेक्शनला नाव तरी देऊन बघूया, क्लेम तरी आपला राहील किंवा देऊन बघू तरी या काय होतं वगैरे, अशी माझी भूमिका अजिबात नाही आहे. मी माझं सगळं करिअर, माझं अगदी कम्फर्टेबल असलेलं लाईफ, मिळणारा भरपूर पगार, पैसा, या सगळ्या गोष्टी रिस्क करून मी याच्यात उतरलेलो आहे. कारण मी पूर्ण तयारीनिशी उतरलो आहे आणि ही लोकसभा सीट काँग्रेस जिंकणार या तयारीने मी उतरलेलो आहे. त्यामुळं आज का तर ही सगळ्यात महत्त्वाची वेळ आहे आणि तयारी माझी आत्ता झालेली आहे. अजय संग्राम यांच्यासोबत सुरू असणाऱ्या ही जी चर्चा आहे ही अशीच पुढे चालू राहणार आहे. या मुलाखतीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि टॉप न्यूज मराठीच्या टॉप मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत आहेत अजय संग्राम सर. तुमची जर आपण थोडी बॅकग्राऊंड बघितली तर एक IAS ऑफिसरचा मुलगा ते रेडिओ जॉकी IPS प्रवास आहे. त्यामुळे आणि आपले जे वडील आहेत सुरेश खोपडे, त्यांनी आम आदमी पक्षाकडून देखील 2014ची निवडणूक जी आहे बारामती लोकसभेची ती लढवली होती. असं सगळं असताना आपकडून उमेदवारी न मागता तुम्ही काँग्रेसकडून उमेदवारी का मागितली? कारण मी 2002 पासून एक काँग्रेस पर्सन आहे, काँग्रेसमन आहे. काही लोकांना वाटेल हे यांचं राजकीय काहीतरी घराणं वगैरे दिसते, तर असं अजिबात नाही आहे. माझे आजोबा शेतकरी, माझ्या आजीनं म्हणजे वडिलांच्या आईनं गाडगे बाबांचं कीर्तन कुठंतरी ऐकलं की भांडीकुंडी इका पर पोराले शिकवा, हे तिने ऐकलं. म्हणून माझ्या वडिलांना तिने शिकवलं आणि ते पुढे जाऊन IPS अधिकारी झाले. माझ्या वडिलांचे महाराष्ट्राला ते चांगले परिचित आहेतच. मी 2002मध्ये राजकारणात आलो आणि ते 2014मध्ये राजकारणात आले. त्यामुळे हे उलटं आहे आमच्या घरात. त्यांनी माझ्याकडनं प्रेरणा घेतली. काँग्रेसच का? काँग्रेसची मी निवड करणं आणि काँग्रेसनी माझी निवड करणं हे अत्यंत नैसर्गिक आहे, हे अगदी नॅचरल आहे. कारण सगळी जी बेसिक्स आहेत, आपण फंडाज म्हणतो ना की बॉस फंडाज क्लिअर आहेत, ते आमचे पूर्णपणे मॅच होतात. मी सेक्युलर आहे, मी प्रोग्रेसिव्ह आहे, मी लिबरल आहे, पण धर्मनिरपेक्ष, मी पुरोगामी आहे, उदारमतवादी आहे आणि तेच काँग्रेससुद्धा आहे. त्यामुळे आपल्या देशात 2 नॅशनल पक्ष आहेत, तर त्यापैकी मी अर्थात माझी मूल्य जी आहेत, माझी स्वप्न आणि ज्या पक्षाची स्वप्न एकच आहेत त्यालाच मी निवडणार. दुसरा काही ऑप्शन असूच शकत नाही. मग तो प्रश्नही उद्भवत नाही, कारण बेसिक्स क्लिअर आहेत आमचे. 22 वर्षाचा रेडिओचा प्रवास असेल किंवा मीडियामधला प्रवास असेल, तुम्ही एक TV शो देखील केला होता, तर हा सगळा प्रवास नेमका कसा आहे? मीडियामध्ये तर अर्थात खूप पुणेकरांनी इतकं मला भरभरून प्रेम दिलं आहे की मला कधी कधी असं खरं वाटत नाही. जसं मी म्हटलं, या गेल्या 7-8 महिन्यात मी साधारण 30-35 हजार लोकांना भेटलो. मग कुठलाही कार्यक्रम असेल, मॅरेथॉन असेल, कुठे काही कॉलेजचा प्रोग्राम असेल, कुठल्या क्लबचा असेल, हाऊसिंग सोसायटीचा असेल, कुठं फीत कापायला बोलवलं आहे, कुठं 50 लोक आहेत तर कुठं 5000 लोक आहेत, अशा सगळ्या कार्यक्रमांना मी गेलो आणि प्रत्येकाने माझ्याबरोबर एक सेल्फी काढला. आणि प्रत्येकाचं म्हणणं असंच होतं आणि मी त्यांना सांगत होतो, अरे माझा असा रिपोर्ट येतो आहे, मी आता पुण्याच्या प्रश्नांवरती हे काम करतो आहे. 22 वर्ष मी रेडिओवरून तर करतोच आहे, पण म्हटलं की ते कुणीतरी कागदावर मांडावं, प्रॉपर रिसर्च करावा, याचा सिरियसली ते काम व्हावं. नुसतंच नाही की बाबा बोललो आपण, अरे काय ट्रॅफिक आहे, अरे काय अरे सगळे वाईट आहेत रे, सगळे पैसे खातात रे वगैरे, नेमका प्रॉब्लेम काय, सोल्युशन्स काय. तर मी असा रिसर्च करतो आहे. हा रिसर्च करत असताना मला जे आधीसुद्धा अनेक लोक म्हणायचे की तुम्ही, आम्हाला खूप तुमचा रेडिओचा कार्यक्रम आवडतो, सेन्सिबल बोलता तुम्ही, रॅशनल बोलता, काहीतरी वेगळं बोलता आणि कामाचं बोलता, मुद्द्याचं बोलता. यावेळी गेल्या 8-9 महिन्यांमध्ये जो रिस्पॉन्स होता लोकांचा, तो असा होता की तुमच्याकडे आयडियाज आहेत, त्या खूप छान आहेत,
मस्त, व्हेरी गुड. पुण्यासाठीच्या ज्या आयडियाज, कल्पना वगैरे आहेत. पण देशात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे? आपल्याकडच्या आयडियाज इम्प्लिमेंट होत नाहीत, अंमलबजावणी त्याची होत नाही. ती कोण करणार? त्यासाठी तुमच्यासारखं कोणीतरी आलं पाहिजे ना. तुम्ही का उतरत नाही? हा अनेकांचा तो सूर होता. त्यामुळं ऑलरेडी जे मला मिळणारं लोकांचं प्रेम आहे 20-22 वर्ष मीडियाच्या कामातून, रेडिओ थ्रू आपण रोज सकाळी लोकांपर्यंत पोहोचत असतो, तर त्याला काहीतरी एक अरे वा काय छान, माझं करिअर किती मस्त झालं आहे, काय मजा येते, पैसे कमवतोय आणि काय लोक छान आणि वावास करतायत, याच्याऐवजी ही माझी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे का, की एवढे लोक मला एवढं प्रेम देतात, तर मी ते घेऊन खुश राहायचं का त्याचं काहीतरी मोठं करायचं आणि पुन्हा पुणेकरांना द्यायचं? हा विचार मला सतत, खास कर गेले 9 महिने खूप असा भेडसावत होता, की मी एम आय डुईंग इनफ इन लाईफ? मी पुरोगामी, सेक्युलर या सगळ्या आयडियाज रेडिओवरून मांडतोय, मी त्याचं लिखाण करतोय वगैरे, बट इज दॅट इनफ? का मी अजून काहीतरी करायची गरज आहे? आणि मग ही सगळी थॉट प्रोसेस, की आता इलेक्शन्स आहेत तर उभं राहिलंच पाहिजे. पुण्याला मी काय फार ग्रेट लीडर वगैरे बनणार वगैरे असं मी काही म्हणत नाही आहे, पण पुण्याला नेतृत्वाचा प्रचंड मोठा अभाव आहे. समबडी हॅज टू स्टेप इन अँड से. आणि नुसतंच नाही की आता कोणी नाही तर मला द्या, पण मी अभ्यासपूर्ण सगळी मांडणी करतोय. माझ्याकडे फ्युचरसाठी विजन आहे. माझी पाटी एकदम कोरी आहे. माझा एकही काही बिझनेस वगैरे इंटरेस्ट वगैरे असं काही नाही आहे. त्यामुळे कॉन्फ्लिक्ट असायचा प्रश्नच नाही आहे. तुम्ही ईडी आणा, CBI आणा, IT आणा, तुम्ही कुठलंही डिपार्टमेंट आणा, काही फरक पडणार नाही आहे. इनफॅक्ट जर उद्या ईडी किंवा कोणाची माझ्यावरती रेड झाली तर रेड नंतर जाता जाता ते अधिकारीच 4 पैसे ठेवून जातील माझ्या घराच्या ड्रेसिंग टेबलवरती, की यांच्याकडे फार सॅलरीवाला माणूस आहे हो, यांच्याकडे काही फार दिसत नाही आहे, यांनाच थोडीशी आपण मदत करूया. त्यामुळे मी त्यालाही घाबरत नाही. सो आय थिंक की असं नेतृत्वाची गरज आहे पुण्याला आणि काँग्रेसला सुद्धा. एकंदरीत सर, आपण पुण्याच्या बाबतीत जर बोललो तर साधा जरी अगदी पाऊस झाला तरी त्या रस्त्यांवर अक्षरशः पाणी येत असतं, किंवा ट्रॅफिकची तर समस्या इतकी भेडसावते की 15 मिनिटाच्या प्रवासासाठी साधारणतः 1-1.5 तास जातो, पाऊण तास जातो. तर अशा वेळी पुण्यासाठीचं खास विजन काय? सगळ्यात आधी बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की पुण्याचं जे प्लॅनिंग आपण करतो, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वगैरे करतो, ते आता फॅमिली शो हा हे सगळे बघत असतात म्हणून ते शब्द मी इथे वापरू शकत नाही, असंसदीय शब्द. पण ट्रॅफिकमध्ये असताना आपल्याला तेच शब्द सुचत असतात आणि आपण बऱ्याच वेळा तो राग देखील काढतो रस्त्यावर. तर तसंच मला वाटतं की प्लॅनिंग करत असताना या लोकांनी काय खाल्लं असेल त्या दिवशी, काय घेतलं असेल मला कळत नाही. तुम्ही मेट्रो तयार करता, वनाज ते रामवाडी, कोण राहतं नेमकं? वनाज आणि रामवाडी काय स्पेशल आहे? म्हणजे तिथेच का निवडलं असेल? पण तिथून पुढे 2 किलोमीटरवर चांदणी चौक आहे. चांदणी चौकातून नाही का आपल्याला ती मेट्रो चालू करता आली? मुळातच आता ते एक्सटेंड करणार वगैरे असं काय काय म्हणतात. हा विचार का कोणी केला नाही? तिथे रामवाडीच्या ऐवजी तुम्ही आधी एक एअरपोर्टला का नाही काढलं? जगभरात प्रत्येक मेट्रो एअरपोर्टला जाते. रोज 30,000 लोक पुण्याचं एअरपोर्ट वापरतात. ते एक्सपांड झाल्यावर ते आणखी मोठं होईल. तिकडे का नाही आपल्याला काढावं असं वाटलं? आणि खराडीपर्यंत जिथं मोठा IT हब आहे आणि एक तो महत्त्वाचा चौक आहे, सेंट्रल असा जंक्शन टाईप आहे, जसं चांदणी चौक आहे, तिथपर्यंत मेट्रो का नाही त्यांनी आधीच प्लॅन केली? हे खूप साधे सोपे प्रश्न आहेत की याचं प्लॅनिंग का झालेलं नाही आहे. तसंच चांदणी चौकाचा जो फ्लायओव्हर बांधलेला आहे 1100 कोटी रुपये, म्हणजे मेट्रोला 1300 कोटी रुपये या 2 फक्त लाईन्ससाठी, आणि चांदणी चौकासाठी त्या 3-4 गोलगोल याच्यासाठी 1100 करोड रुपये त्यांनी खर्च केले. खरं काय गरज होती? जो जुना पूल होता तो फक्त पाडायचा होता, तो थोडासा मोठा करायचा होता. वाटल्यास साईडचे जे खाली हायवेला जे सर्व्हिस रोड्स आहेत ते थोडे मोठे करायचे होते, पण त्याच्याऐवजी काहीतरी भलतंच त्यांनी करून ठेवलं. 1100 करोड रुपयाचा चुरडा पूर्ण झालेला आहे. अजूनही तिथं लोक हरवलीत. उद्घाटनाच्या वेळी चांदणी चौकाच्या त्या फ्लायओव्हरला जी लोक गेली होती त्यांना अजूनही पलीकडे बाहेर येता आलेलं नाही आहे, कारण रस्ता सापडत नाही आहे त्यांना, इकडून गाडी घालू का तिकडून गाडी घालू. सो हा जो काही आपण 1,00,000 करोड रुपये, हा आकडा लक्षात ठेवा, पुणेकर दरवर्षी 1,00,000 करोड रुपये कर भरतात. डायरेक्ट टॅक्सेस, इन्कम टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्सेस, GST, बाकीचे सगळे फाईन्स वगैरे सगळं मिळून. तर जवळजवळ 1,00,000 करोड रुपयाचं तुम्ही एक तर करताय काय, तर हे करतायत की 1,000 करोड रुपये, जिथे 100 करोड घालवायचे होते तिथं 1,000 करोड घालवायचे. जिथे खरं तर पुण्यासाठी 13,000 करोडच्या ऐवजी 1,000 करोडमध्ये तुम्ही 3,000 बसेस नवीन घ्यायला हव्या होत्या.
चांगल्या चकचकीत मस्त बसेस, त्याचं एक ॲप, त्या रिलायबल असतील, कम्फर्टेबल असतील, रिझनेबल असतील. मला त्या ॲपवर कळेल की आता 2 मिनिटात ही बस येणार आहे, मला कुठे जायचं आहे त्याला ही बस बदलावी लागणार आहे आणि ती रिलायबल असणार आहे. 1000 करोड रुपयामध्ये ते 2000 करोड रुपयामध्ये ते झालं असतं. पण नाही, तसं काही आपल्याकडे प्लॅनिंग नाही, विजन नाही. आणि मी जरी म्हटलं की 3000 बसेस आणायच्यात, ते माझं विजन आहे, तरी प्रॉब्लेम असा आहे की राजकारण्यांना असं वाटतं की तुम्हाला जर लहान मुलाला जसं एक खुळखुळं वगैरे शायनी काहीतरी ऑब्जेक्ट नाही दाखवलं, आवाज करणार, नवीन खेळणं नाही दिलं, तर ते आपल्याला मतदान करणार नाहीत, असं राजकारण्यांना वाटतं. पुणेकरांनी आता बाहेर येऊन सांगायची गरज आहे, अहो असं करू नका, तुम्ही बसेस दिल्या आणि त्या चांगल्या चालल्या आणि प्रश्न मिटला ट्रॅफिकचा, तरी आम्ही तुम्हाला मतदान करू. तुम्ही काहीतरी मेट्रो आली आहे किंवा आता हा असा गोल गोल जाणारा चांदणी चौकाचा आहे असं दाखवायची गरज नाही. आम्ही लहान नाही आहे, आम्हाला सुद्धा गोष्टी कळतात. हा एक मेजर डिस्कनेक्ट आहे, तो आपल्याला भरून काढावा लागणार आहे. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्ही जर स्ट्रेंथन केली तर कोणीही, आज तुम्ही विचार करा, जर पुणेकरांचे स्वतःची गाडी वापरतोय म्हणून जे एक्स्ट्रा 1000, 2000, 3000, 4000 रुपये महिना खर्च होतात, पेट्रोल आणि डिझेल प्रचंड महाग आहे. नवीन गाडीचा इन्शुरन्स जर तुम्ही बघायला गेला तर 3-4 वर्षात 50% इन्शुरन्स प्रीमियम्स वाढलेले आहेत, 50%. हे जर पैसे पुणेकरांचे वाचले, बॅक ऑफ दी एन्व्हलप मी कॅल्क्युलेशन्स करतोय, 2,500-3 हजार करोड रुपये पुणेकरांचे दरवर्षी वाचतील जर सरकारने पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम चांगली दिली तर. त्या पैशाचं पुणेकर काय काय करू शकतील, कुठे कुठे ते गुंतवू शकतील, शिक्षणासाठी ते वापरतील का, स्वतःच्या ऑनगोईंग एज्युकेशनसाठी वापरतील का. फक्त पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं करण्याची गरज आहे. आणि असे मी सगळे 12 MH12च्या मुद्द्यांवरती सोल्युशन्स मांडलेले आहेत, त्याची आकडेवारी आणि हे सगळं दिलेलं आहे. पण ते करायला कोणी नाही आहे, म्हणून मला ते करायचं आहे, मी करणार आहे ते. आणि RJ संग्राम यांच्यासोबतची ही चर्चा अशीच पुढे राहणार आहे. या चर्चेमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपल्या सोबत आहेत RJ संग्राम. RJ संग्राम खोपडे, पूर्ण नाव वापरूया कारण त्या EVM वरती पूर्ण नाव असतं. सर, आता जर आपण बघितलं म्हणजे 2014 नंतर स्पेशली महाराष्ट्राच्या असतील किंवा देशाच्या निवडणुका असतील, ज्या पूर्वी विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जात होत्या, म्हणजे महागाई असेल, बेरोजगारी असेल, त्या आता कुठेतरी धार्मिक मुद्द्यावर लढवल्या जात आहेत. म्हणजे आता सुद्धा राम मंदिराचा मुद्दा आहे. 2014च्या नंतर 19च्या निवडणुकीमध्ये सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा झाला. आता 370 राम मंदिर, अशा मुद्द्यांवर या निवडणुका लढल्या जात आहेत. कुठेतरी महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मागे पडताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तलाठी भरतीचा विषय असेल तरुणांसाठीचा, किंवा पेपर फुटीसारख्या समस्या ज्या आहेत, त्या प्रश्नांवर कोणीच बोलताना दिसत नाहीये. नाही, मी बोलतोय. आणि ज्या लोकांना असं वाटतंय की राम मंदिर हा इलेक्शनचा मुद्दा आहे, त्या लोकांचं काही खरं नाही. कारण लोकांना हे सगळं कळतं. लोक काही ठराविक एक, आता अगदीच काही भाजपचा 10% जो काही हार्डकोर मतदार वगैरे आपण म्हणतो, तर त्यांना असं वाटत असेल कदाचित ते राम मंदिर झालं म्हणून त्यांना मतदानही करतील. पण 90% भारतीयांना हे माहिती आहे की राम मंदिर असो किंवा कुठलाही धार्मिक सोहळा असो किंवा विषय असो, याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही आहे. आणि त्याच्यावर मतदान तर या 24मध्ये होणारच नाही आहे, ही मला पूर्ण गॅरंटी आहे, 100%. लोकांना काय हवं आहे, कुठलाही धर्म असो, जात असो, लोकांना काय हवं असतं, पुढच्या पिढीसाठी आपण काय करतोय याच्या पलीकडे विषय नसतो. सगळे आपले बघा ना, तुम्ही मुलांना शिकवायचं आहे, लग्न करून द्यायची आहेत, त्यांच्यासाठी काही नाही तरी एक छोटंसं एक घर तरी मुलाला, अरे कुठेतरी छान सेटल झाले पाहिजे, अरे बास मला अजून काही नको आहे, मग माझं रिटायरमेंटचं आयुष्य मी छानपैकी काढेन. याच्या पलीकडे कुठलीही तुम्ही जात घ्या, कुठलाही धर्म घ्या, सगळ्यांचे याच अपेक्षा असतात, आकांक्षा एवढ्याच असतात. त्याच्याबद्दल जर कोणी बोलत नसेल तर मात्र मतदार यावेळी म्हणेल, अरे नाही, विषय पाहिजे आपल्याला. जसं मी नेहमी म्हणतोय की तुम्ही बाकीचं सगळं मंदिर, मस्जिद वगैरे ते सगळं बाजूला ठेवा, यावेळी पुण्याचं बोला.
पुण्याच्या प्रश्नांवर असेल तुम्ही पोटतिडकीने बोलताना पाहायला मिळतं. त्या 150 पानी अहवालातही तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे किंवा तो जो रिसर्च आहे तो मांडल्याचा पाहायला मिळतंय. उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून मिळेल असा पूर्ण विश्वास आहे? हो 100% मला उमेदवारी मिळालेली आहे असं मी समजूनच कामाला लागलो आहे आणि आज नाही गेले 5-6 महिने मी काम करतोच आहे आणि काम चालूच केलेलं आहे. त्यामुळे मला काहीच शंका वाटत नाही. माझं जे कॉन्ट्रीब्युशन आहे पक्षासाठी जे मी 21 वर्ष काम केलेलं आहे आणि त्याहून महत्त्वाचं पुढचे 21 वर्ष किंवा 30 वर्ष मी पक्षासाठी काय काय करू शकतो हे पक्षाला माहिती आहे, पक्षातल्या नेत्यांना माहिती आहे, हायकमांडला माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पुण्यातल्या माझ्या सगळ्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना माहिती आहे की एकत्र मिळून आपण काय काय पुढे करू शकतो आणि किती मोठं काम एकत्र मिळून सगळे करू शकतो. त्यामुळं 100% मिळणार, नो डाऊट. आरजे म्हणून महाराष्ट्राच्या घराघरामध्ये परिचित असणारा चेहरा आरजे संग्राम खोपडे पुण्याच्या लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा पुणेकरांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. सर, तुम्हाला टॉप न्यूज मराठीच्या वतीनेही खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही खूप मनमोकळा संवाद साधलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या टू द पॉइंट कार्यक्रमात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी विशेष मुलाखत घेतली आहे. पाहूयात या मुलाखतीत बोलताना सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात. त्याच्यामुळे डायलॉग हा असलाच पाहिजे आणि माझ्याकडून तरी सगळ्यांची डायलॉग हा ठेवलाच जाईल. कारण एवढ्यासाठीच मी डायलॉग ठेवते की माझी वैयक्तिक कोणाचीच लढाई नाही, माझी लढाई वैचारिक आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघा, मी पार्लमेंटमध्येही जेव्हा टीका करते, मी वैयक्तिक टीका कधीच कोणावर करत नाही. मी काय परफेक्ट प्रोडक्ट आहे काय की मी दुसऱ्या टीका करू. त्यामुळे मी एकतर माझ्यावर झालेल्या संस्काराप्रमाणे एक म्हणजे माझे कुटुंबाचे असतील, माझ्या आईवडिलांचे असतील. माझ्या आईने एक गोष्ट मला आवर्जून सांगितली की सुप्रिया, आयुष्यात एवढं जरी कोणी तुझ्यासाठी केलं असेल ना, आयुष्यभर कृतज्ञता राहावी की त्या माणसाने आपल्यासाठी केलं आहे. आणि वैयक्तिक ठीक आहे ना, प्रत्येकाची काय कारणं असतात, का कोणी एखादा निर्णय घेतं ते आपल्याला कुठे माहिती असतं. आणि माझी तत्वांची लढाई आहे, माझी विचारांची लढाई आहे आणि माझी नैतिकतेची लढाई आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यामध्ये व्यक्ती येतो कुठे? व्यक्तीला रोलच नाही आहे. माझी लढाई वैयक्तिक देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याच व्यक्तीशी नाही आहे. माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या विचारांची आणि त्यांच्या धोरणांबद्दल आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आज ते लोकांना रेड करतात, सिलेक्टिव्हली इन्कम टॅक्स, CBI, ED लावतात. आय हॅव अ प्रॉब्लेम विथ दॅट. सिलेक्टिव्ह करू नका. मग करायचा असेल ना देश, तर मग जे जे चुकलेत ना सगळ्यांवर रेड करा. मग मोदीजी की गॅरंटी मुझे भी मान जाएगी. पण मग सगळ्यांना समान न्याय असला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला पण इन्कम टॅक्स, मी केली तरी इन्कम टॅक्स, आणि भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीसांनी केली तरी तोच न्याय असला पाहिजे. पण ही गंमत त्यामध्ये दिसते की असे एकूण 24 नेते आहेत. म्हणजे देश पातळीवर ही 24 जणांची यादी आहे. देश नाही, राज्य पातळीवर. फक्त राज्यातच 24, देशाचं नको, मग हजारो निघतील. तर राज्यातले 24 नेते आहेत. या 24 नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू झाली. त्याच्या बातम्या आल्या, ब्रेकिंग न्यूज लोकांनी पाहिल्या आणि त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर मग हे राजकारण कसं, म्हणजे विशेषतः मला आठवतं की पार्लमेंटला पहिल्यांदा गेल्यानंतर तुम्ही मला एक कानमंत्र दिला होता की मला सांगितलं होतं की अमोल, एक गोष्ट लक्षात ठेव, वाय यू आर इन टू पॉलिटिक्स. याचं उत्तर तुझ्याकडे क्लिअर जर असेल तर राजकारण सोपं जातं. खरंच आहे. हा मला संभ्रम येतो ताई की आज जेव्हा 24 नेत्यांच्या ब्रेकिंग न्यूज पाहिल्यात, बातम्या पाहिल्यात आणि त्यानंतर ते नेते व्यासपीठावरून डायरेक्ट सांगतात की हो आता आम्हाला सुखाने झोप लागते. नाही, मी तुम्हाला कशाला, म्हणजे एक महिला म्हणून मी फार जवळून त्यांना पाहिलं आहे आणि आजही त्या महिलेबद्दल माझ्या मनात अतिशय प्रेम आहे. म्हणजे यामिनी जाधव. यामिनी ताईंची आणि माझी काही लहानपणाची ओळख वगैरे नाही, पण यामिनी ताईंना कॅन्सर झाला होता
आणि शी इज अ फायटर. मला त्या महिलेबद्दल का प्रेमाने असताय, कारण की ती एक महिला फायटर आहे. कॅन्सर यामिनीताईंना झाला होता. काय परिस्थितीतून ते कुटुंब गेले मला माहिती आहे, कारण का मी एक कॅन्सर सर्वायव्हिंग फॅमिलीमध्ये आहे. आणि त्या जेव्हा त्या आजारपणातून लढत होत्या इज द वर्ड, त्यावेळीच त्यांच्या घरावर या भारतीय जनता पक्षाने ED CBI इन्कम नको ते केलं. काय करालो त्या महिलेची, काय त्या माऊलीची चूक मला सांगा. हे एक उदाहरण यामिनीताईंचं. त्यानंतर म्हणजे ते कुटुंब कशातून गेलं हे मी फार जवळून पाहिले. हा अन्याय नाही तर काय मला सांगा. मुश्रीफ साहेबांचं उदाहरण बघा. लांब कशाला जायचं, यामिनीताई तरी शिवसेनेतल्या आहेत. आपल्या घरातलं बोलूया ना. अनेक वेळं आपण मुश्रीफ साहेब, तुम्हालाही आपण एकत्र त्यांच्यावर अनेक वर्ष काम केलं. मुश्रीफ साहेबांवर भारतीय जनता पक्षाने आरोप केले. समरजित घाडगे, बापरे त्यांच्या कॉन्फिडन्सची तर दादच दिली पाहिजे. समरजित घाडगे रोज चॅनलवर मुश्रीफ साहेबांबद्दल रोज बोलायचे. त्यांच्या घरावर धाड पडली. तुम्ही आठवत असेल अमोल दादा तुम्हाला, की ज्या पद्धतीने मुश्रीफ साहेबांच्या ज्या भाभी आहेत, काय त्या ईडीला नडल्यात यार. मान गए त्या बाईला. म्हणजे खरंच इथपर्यंत त्या बोलल्या. ॲब्सोल्युटली. म्हणजे मी जेव्हा मुश्रीफ साहेबांच्या भाभींना बघितलं, म्हणजे आजही माझ्या अंगावर काटा येतोय, की एखादी माऊली जेव्हा ती पदर खोचून लढायला निघते ना, तेव्हा मग 100 पुरुष पण कमी पडतील एवढं तिच्यात बळ येतं. कारण का ती तिच्या लेकरांसाठी लढत होती. घरात दूध नव्हतं, नातवंड होती. हा कुठला न्याय हो भारतीय जनता पक्षाचा. तेव्हा मुश्रीफ साहेब तुम्हाला वाईट दिसत होते. आणि समरजित घाडगे, मी त्यांना आजही नाही अनेक वेळा प्रश्न दिला, आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने मला उत्तर दिलं पाहिजे, की जर तुम्ही मुश्रीफ साहेबांवर आरोप केले, त्यांच्या भगिनी कुटुंब काय दुःखातून गेलं. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुंबई गाठणार असल्याचं जाहीर केलंय. आमच्या लक्षात आलं तुम्ही खेळतात म्हणून, तरी बी आम्ही दुरुस्ती पाठवतो. दुरुस्तीच नाही. आज परत दुरुस्ती पाठवली, पाठवली रात्री पाठवली ना आत्ता पाठवली. आणि ते आहे तेच घ्या ना त्याच्यात आहे तेच आहे पाठवलं म्हणजे तेच उचलीतून तेच टाकीतोय. म्हणजे तुम्ही उत्तर दिलंय सरकारला का? रोजच चालू आहे ते 1.5 महिन्यापासून. हे चालू आहे फक्त गोळागोळी. मराठा आता ते जाऊ द्या, आम्हाला 54 लाख पत्र पाहिजेत आणि त्यांच्या परिवाराला पाहिजेत. त्याच्यावरती आमचा मेन फोकस आहे. मुख्य मागणी ती आहे. त्याच्यावर मराठ्यांचं पोरांचं कल्याण होणार आहे. मग सोयऱ्याचे मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, त्यांनी प्रश्न काढलाय म्हणून कोणालाही घाबरण्याची गरज नाही. कोणी घाबरायचं नाही. काही होत नाही. आपण मराठी आहेत कणाकण घराच्या बाहेर आहे आणि त्यांना करायचे तर करू द्या. केस फिशेने काय होत नाही. आपल्या लेकरासाठी आपल्या अंगावर आपण एक केस बी बघू. चला आपण शांततेत चाललो. शांततेत जर आपल्यावर केस होणार असली तर या राज्यात लोकशाही जिवंत नाही असं समजू. शांततेत चाललो, शांततेत आमरण उपोषण करायला लागलो. या शांततेच्या आंदोलनात जर केसेस होत असल्या ना तर या राज्यात लोकशाहीच नाही असं समजायचं. पण लेकरासाठी मागं कुणीच हटायचं नाही. माझ्या हात जोडून विनंती सगळ्यांना, सगळे मराठी घराच्या बाहेर पडा. आपण इतिहास रचणारे लोक आहेत. मराठ्यात अशी धडक मारा, आतापर्यंत जगात कुणी अशी धडक मारली नसेल. मराठ्यांची ताकद काय ही मात्र 26 तारखेला मराठ्यांनी दाखवून द्या. एवढी तुमच्या पायाला हात लावून तुम्हाला विनंती आहे. मराठ्यांची ताकद 26 जानेवारीला दाखवा. घरातले मराठी 26 तारखेला मुंबईकडे चला. धन्यवाद. काय माहित बाबा, आता येऊन तरी का करीन. माझ्या तेवढंच पाठ झाले शिष्टमंडळ ते ड्राफ्ट सरकारला त्यांच्याकडून काय सांगितलंय की तुम्हाला? काय सांगत ते तेवढं सांगत मी तेवढं सांगतो. धन्यवाद. चला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुंबई गाठणार असल्याचं जाहीर केलंय. आता त्यांच्या मुंबईच्या आंदोलनासाठी अवघा 1 दिवस उरला आहे. यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलचा चर्चेतला मुद्दा या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मनोज जरांगे पाटील मुंबईतील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. काही झालं तरी मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करूच आणि मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईतून मागे परतणार नाही असं मनोज जरांगे पाटील सांगताना पाहायला मिळत आहेत. आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी अवघा 1 दिवस जो आहे तो शिल्लक आहे. उद्या सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत. बीड, अहमदनगर, पुणे, तळेगाव, लोणावळा, वाशी आणि आझाद मैदान मुंबई असा मनोज जरांगे पाटलांच्या या सगळ्या आंदोलनाचा रोडमॅप आहे. या सगळ्यानंतर आता सरकारची भूमिका काय असणार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि माझ्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, जरांगे पाटलांनी जेव्हा दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन आणि उपोषण मागे घेतलं, ते मागे घेत असतानाच जरांगे पाटील यांनी जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये येऊ
आणि मुंबईच्या आर्थिक नाड्या बंद करू असं थेट मंत्री आणि न्यायमूर्तींसमोर सांगितलं होतं. त्यासाठी मग बऱ्याचदा टाइम बाउंडचाही मध्ये विषय जो आहे तो चर्चेला आला की 24 डिसेंबर का 2 जानेवारी. त्याच्यानंतर पुन्हा जरांगे पाटलांनी 23 डिसेंबरला एक सभा घेतली बीडमध्ये आणि ती सभा घेत असताना त्या सभेमध्ये त्यांनी 20 जानेवारीची जे आहे ते सरकारला अंतिम अल्टिमेटम दिला की 20 जानेवारीपर्यंत सरकारला वेळ आहे, 20 जानेवारीला आम्ही मुंबईमध्ये येऊ. आणि 20 जानेवारीला अवघा 1 दिवस शिल्लक आहे आणि सरकारकडून बच्चू कडू असतील किंवा मंगेश चिवटे असतील ह्या सगळे मनोज जरांगे पाटलांच्या संपर्कात आहेत. मात्र तरी देखील मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. संकेत, ज्या प्रकारे आपण बघितलं की राज्यामध्ये सध्या मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठाम आहेत. सर्वात आधी बघितलं तर अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं. मराठा समाज जो आहे तो आधी कुणबी होता, त्याच्या निजामकालीन दस्तावेदामध्ये त्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्या तपासण्यात याव्यात आणि मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा आणि त्यांना आरक्षण देण्यात यावं. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलनासाठी बसले होते. पण आपण बघितलं की ज्या प्रकारे पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांवरती ज्या प्रकारे लाठी हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर कुठंतरी हे आंदोलन चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जवळपास सर्वच विरोधी पक्षातील ज्येष्ठ मंडळी, त्यामध्ये प्रकाश आंबेडकर असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, स्वतः राज ठाकरे असतील यांनी सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत मराठा आरक्षणासाठी पाठिंबा जाहीर केला. संकेत, त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा याकडे लक्ष देत त्या पोलिसांवरती कारवाई करण्यात येईल. तत्पूर्वी त्यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली. मनोज जरांगे पाटील हे आंदोलन मागेही घेतलं आणि त्यानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्या समितीने मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी तपासल्या आणि त्यानंतर ज्या काही मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी आढळल्या त्याचा जो अहवाल आहे तो राज्य सरकारने स्वीकारला आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दुसरी मागणी केली की फक्त मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी तपासल्या जाऊ नयेत, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या कुणबी नोंदी आहेत त्या सर्व कुणबी नोंदी तपासल्या जाव्यात आणि त्या आधारावरती मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्यावं आणि त्यांचा समावेश जो आहे तो ओबीसीमध्ये करण्यात यावा अशी मागणी केली. राज्य सरकारने जो आहे तो संदीप शिंदे समितीचा अहवाल, प्राथमिक अहवाल असेल, दुसरा अहवाल असेल, दोन्ही अहवाल स्वीकारलेले आहेत. राज्य मंत्रिमंडळाने तो अहवालही मान्य केला आणि जिथे तिथे कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्या जागी कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात येत आहे. संकेत, आणि त्याच बाजूला मनोज जरांगे पाटील यांची अशी मागणी होती की सरसकट मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्यावं. इथं खरी अडचण होत आहे आणि त्याच प्रकारे सगळे सोयरे जो शब्द आहे, सगळे सोयरे म्हणजे जे रक्तातले नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा आरक्षण देण्यात यावं, त्यांना सुद्धा कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्यावं. या मागणीवरती मनोज जरांगे पाटील अडून आहेत आणि ज्या प्रकारे आपण बघितलं की मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींनी सुद्धा पुढाकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला. संकेत, आणि आता विद्यमान जे मंत्री आहेत त्यामध्ये गिरीश महाजन असतील, संदीपान भुमरे असतील, अतुल सावे असतील, स्वतः धनंजय मुंडे असतील यांनी पुढाकार घेतला होता. परंतु आता मनोज जरांगे पाटील असं विचारत आहेत की ज्यावेळी आम्ही आंदोलन मागे घ्यावं त्यावेळी ज्या मंत्र्यांचा पुढाकार घेतला होता, ज्या मंत्र्यांनी, ते मंत्री आता मला दिसत नाहीयेत, पण सगळे सोयरे शब्द हे हटून त्या जागी मराठा समाजाला सर्वच मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मेन मागणी, जी मुख्य मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे सांगतात आम्हाला आरक्षण द्यावं. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे 20 जानेवारीचा अल्टिमेटम ठेवला होता. तो संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहे. संकेत, आणि त्याच प्रकारे दुसऱ्या बाजूला बघितलं तर राज्य सरकारच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाकडून जे आहे ते इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम चालू आहे. दुसऱ्या बाजूला 24 तारखेला जी पुनर्विचार याचिका आहे, ज्या प्रकारे ती रीट पिटिशन आहे त्याच्यावरती सुद्धा सुनावणी होणार आहे. या सगळ्या बाबी एका बाजूला राज्य सरकार सांगते की मनोज जरांगे पाटील यांना सांगते की आम्हाला मराठा समाजाला हे तकलादू आरक्षण द्यायचं नाही, आम्हाला घटनेच्या कायद्याच्या कसोटीवर टिकणारच आरक्षण द्यायचं आहे, त्यासाठी आम्हाला वेळ लागतो आहे, त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला वेळ द्यावा. दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील हे म्हणतात की आम्हाला आत्ताच आरक्षण पाहिजे, काहीही झालं तर आम्ही मुंबईमध्ये जाऊन मुंबईच्या आर्थिक नाड्या बंद करू अशी थेट राज्य सरकारला इशारा देत आहेत. तर या मागणीवरती जेमतेम काही तास शिल्लक आहेत, तर यावरती राज्य सरकार कोणत्या प्रकारे तोडगा काढतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जो चर्चेतला दुवा आहे तो बच्चू कडू एक प्रकारे राज्य सरकारकडं मनोज जरांगे पाटील यांची मागणी पोहोचवत आहेत. यावरती राज्य सरकार कशा प्रकारचे मार्ग काढतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच राजरत्न बच्चू कडू असतील किंवा मंगेश चिवटे असतील हे वारंवार
मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. मनोज जरांगे पाटलांकडून सगळ्या परिस्थितीची माहिती जी आहे ती घेत आहेत. कुठेतरी एक मध्ये चर्चा अशी देखील झाली होती की मनोज जरांगे पाटलांची मागणी जी आहे सगळे सोयरे हा शब्द ऍड करून आरक्षण देण्याची, तर सरकार सकारात्मक आहे आणि तत्वतः ती मागणी मान्य देखील होईल. मात्र जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी आता एक दिवस शिल्लक असेपर्यंत अजून तरी सरकारकडून अशा प्रकारे कुठलाच निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नाहीये. त्यामुळे आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून सरकारची भूमिका काय असू शकते? संकेत, ज्या प्रकारे आपण बघतोय की राज्यामध्ये जर एवढ्या मोठ्या संख्येने जर एखादा समाज देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये येणार असेल तर ही खूप मोठी अडचण ठरणार आहे राज्य सरकारसाठी आणि केंद्र सरकारसाठी. कारण ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ज्या प्रकारे आर्थिक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगोल्यात कृषी महोत्सवात भाषण केले. पाहुयात शरद पवार नेमकं काय म्हणाले. गायकवाड या ठिकाणी ज्यांचे विचार आपण ऐकले त्या ॲडव्होकेट सचिन देशमुख, संतोष देवकाते या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांचे सहकारी, तसेच संजय पाटील, घाटलेकर, शिवाजी पाटील आणि गणपतराव देशमुखांचा वसा चालवण्यासाठी ज्यांनी एकत्रित काम करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला ते डॉक्टर अनिकेत देशमुख, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, श्रीयुत उत्तमराव रानकर आणि या जिल्ह्याच्या विकासाच्या कामामध्ये लक्ष घालणारे आणि कृषी औद्योगिक क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये पुढाकार घेणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री पाटील, व्यासपीठाचे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी, आज एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलो. गणपतराव देशमुखांच्या स्मरणार्थ ज्या विषयामध्ये गणपतरावांना अतिशय आस्था होती आणि तो विषय म्हणजे या देशातले शेतकरी त्यांच्याशी संबंधित असलेलं राज्यस्तरीय कृषी महोत्सव याची सुरुवात आजपासून या ठिकाणी होती. प्रदर्शन आहे, त्याच्यामध्ये काही स्टॉल्स असतील, काही नवीन तंत्रज्ञानाची माहिती असेल आणि ती शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचावं हा या प्रदर्शनाचा हेतू आहे. आणि त्यासाठी डॉक्टर अनिकेत आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी पुढाकार घेतला आणि हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं. प्रदर्शन आयोजित करणं ही काही सोपी गोष्ट आहे. कालच बारामतीला एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची सुरुवात आम्ही केली. त्याच्या आधी 10 दिवसाच्या पूर्वी वसंतदादा साखर शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये जगातल्या 28 देशांच्या तज्ज्ञांना निमंत्रित करून ऊसाच्या संदर्भातलं एक अधिवेशन आणि ऊसाच्या संदर्भातलं प्रदर्शन त्या ठिकाणी आयोजित केलं. लाखो लोक त्या ठिकाणी येतात. बारामतीला आम्ही ह्या दरवर्षी उपक्रम करतो. कमीत कमी 4 ते 5 लाख लोक येतात
आणि यंदाच्या वर्षी सांगोल्याला या संबंधीची सुरुवात गणपतरावच्या स्वर्णार्थ करण्याची भूमिका या दोन्ही डॉक्टर वंदरनी घेतली. माझी खात्री आहे की हळूहळू हे प्रदर्शनसुद्धा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय औत्सुक्याचं झाल्याचं राहणार नाही. हा आहे तालुका दुष्काळी एकच खरे, पण त्या दुष्काळावर मात करण्याचं काम सतत कष्ट करून इतर शेतकऱ्यांनी केलं आणि त्यांच्या पाठीशी गणपतरावसारखं विधायक आणि स्वच्छ चारित्र्याचं नेतृत्व हे गेल्या अनेक वर्षापासून मजबूतीनं उभं होतं. त्यामुळे त्या संकटावर सुद्धा मात करण्याची भूमिका घ्यायला तुम्ही यशस्वी आहात. आज या भागानं डाळिंबाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला एक प्रकारची दिशा दिली. प्रभाकर चांदणे हे व्यासपीठावर आहेत आणि त्यांनी स्वतः या संबंधीचं लक्ष तर घातलंच, पण सगळं महाराष्ट्राच्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना संघटित करून कमी पाण्यावर कोणती पिकं आपण घेऊ शकतो या प्रकारचा एक आदेश सांगोल्यानं देशाच्या राज्याच्या समोर ठेवला. संकटं येतात. मी अनेक वर्षापासून सांगोल्याला येतो आहे. गणपतरावांच्या बरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करण्याची संधी मला मिळाली. अनेक वर्ष मिळाली. या जिल्ह्याचा 1972 साली मी पालकमंत्री असताना गणपतरावांच्या बरोबर सांगोल्याला अनेकदा यावं लागलं. आणि त्याचं कारण त्या काळात 72 साली 73 साली एक मोठा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळातून लोकांना वाचवायचं म्हणून आम्ही कष्ट करत होतो. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. अनेक वेळेला सांगोल्याला आलो आणि गणपतरावच्या वेळी फिरून इथलं दुःख कमी करण्याच्या बद्दलचा प्रयत्न केलेला होता. एकदा महाराष्ट्रामध्ये 45 लाख शेतकरी रोजगार हलवणीच्या कामावर होते आणि एकतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 लाखाच्यापेक्षा अधिक जास्त लोक हे रोजगार हलवणीच्या कामावर होतो. त्याचा सगळ्यात मोठा वाटा हा सांगोल्याचा होता. आणि म्हणून इथे चारा आणि हे पुरवण्याच्यासाठी जनावरांच्यासाठी शिबिर, माणसाला जगवण्याच्यासाठी त्यांना दुष्काळी कामं, विविध प्रकारच्या सरकारच्या वस्तुल्या या थांबवण्याच्यासाठी एकत्रित व्हायचं. या सगळ्या गोष्टीला अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारं संबंध जिल्ह्यात कोण व्यक्ती असेल तर त्यांचं नाव गणपतराव देशमुखांचं घ्यावं लागतं. आणि ते काम त्यांनी अनेक वर्षाच्यापासून या ठिकाणी केलं. 78 साली आम्ही लोकांनी मंत्रिमंडळ केलं आणि त्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व माझ्याकडे होतं. आणि त्या मंत्रिमंडळामध्ये कृषी खात्याची जबाबदारी कृषी मंत्री म्हणून गणपतरावांनी घेतलेली होती. आणि संबंध राज्यामध्ये 4 फिरून संबंध राज्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये बदल कसे करता येईल यासाठी गणपतरावांनी मंत्री म्हणून अतिशय मोठं काम केलं. ही गोष्ट मला स्वतःला त्यावेळीचा मुख्यमंत्री म्हणून व्हायचे आणि म्हणून त्यांच्या नावाने हा महोत्सव करताय मी सगळ्या आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. आज ही शेती एका अडचणीच्या काळातून जाते. राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन या बाबतीत कसा आहे हे काही मी सांगायची गरज नाही. आधीच्या व्यक्तींनी सुद्धा सांगितलं. एका बाजूने आपण उत्पादन वाढवतो आहे, ज्याचा उल्लेख या ठिकाणी माझी कोणताही केला की ज्या काळामध्ये माझ्याकडे देशाची सत्ता आली शेती खात्याची आणि त्याच कालखंडामध्ये सुरुवातीला
आम्हाला धान्य आयात करायला लागत होतं, तर धान्याची कमतरता होती आणि ती कमतरता घालायचा एक निर्धार आम्ही लोकांनी केला. पहिला निर्णय घेतला की शेतकऱ्याच्या मालाला किमती वाढवून देतात, उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला अधिक किंमत देण्याची भूमिका घेतली. तर या देशातला बळीराजा परदेशातून धान्य आणायची स्थिती कदापि येऊन देणार नाही. तो कष्टाने इथे मातीमध्ये धान्य फेकेल आणि देशाची गरज भागेल. आणि नेमकं हेच चित्र आम्हाला दिसतं. तर मी सांगितलं की माझ्याकडे ही जबाबदारी आल्याच्या नंतर 2004ला आम्हाला गहू आयात करावा लागला, तेल आयात करावं लागला, साखरेची अडचण झाली. पण एकदा निर्धार केला, लोकांना विश्वास दिला, त्यांच्या मालाची किंमत दिली, तर लोक बदलतात, बदल करू शकतात हे या देशाच्या शेतकऱ्यांनी दाखवलं. आणि त्याचाच परिणाम म्हणून की जो देश परदेशातला गहू आणत होता तो जगातल्या 18 देशांना गहू पुरवायला लागला. जगाचा 1 नंबरचा. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र.